आणि यानंतर जय किसान जय विज्ञान या आमच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आणखीन एक पॉझिटिव्ह स्टोरी। दौंड तालुक्यातील खुटबगाव मधल्या शेतकऱ्यानं पोल्ट्रीमधल्या कोंबड्यांच्या विष्ठेपासून बायोगॅसची निर्मिती केली आहे। साधारणपणे पोल्ट्री म्हणजे दुर्गंधी, मात्र या शेतकऱ्यानं ब्रीज उत्पादन, बी त्याचबरोबर दुर्गंधीपासून बचाव असा तिहेरी फायदा मिळवलाय। पाहूया स्पेशल रिपोर्ट। पोल्ट्री फार्म मध्ये तुम्ही कधी गेलात तर तुमचा हात आधी नाकाला जातो, कारण पक्ष्यांच्या विष्ठेची दुर्गंधी असह्य करते। पण यावर दौंड तालुक्यातल्या खुटबाव मधल्या राजेंद्र थोरातांनी जालिम उपाय शोधलाय। थोरातांच्या 5.5 एकरातील पोल्ट्री फार्म मध्ये आज 55,000 पक्षी आहेत। या पोल्ट्री फार्म मधल्या हजारो पक्ष्यांची विष्ठा ते एकत्र करतात आणि त्यावर प्रक्रियाही करतात। ही सिस्टीम जी आहे ती बॅटरी केज ऑटोमॅटिक सिस्टीम आहे। या सिस्टीममध्ये प्रत्येक कोंबडीच्या पिंजऱ्याखाली बेल्ट लावलेला असतो। तो गिअर मोटरनी रन करून फिरवून त्याच्यावरची विष्ठा रोजच्या रोज बाहेर काढली जाते। त्यामुळे या सिस्टीममध्ये वास असा बिलकुल येत नाही। विष्ठा एकत्र केल्यानंतर त्यातला अमोनिया बाहेर काढला जातो। ही विष्ठा एका टँक मध्ये साठवली जाते। उरलेला पातळ स्लरीचा शेतीसाठी वापर केला जातो, ज्याचा पिकांना मोठा फायदा होतो। सदर पातळ केलेली विष्ठा ही नंतर बायोगॅसच्या टँकमध्ये सोडली जाते। ती बायोगॅस टँकमध्ये सोडल्यानंतर त्यापासून 40 दिवसामध्ये पूर्ण मिथेन गॅस निर्मिती होते। ती निर्मिती अनार्बिक बॅक्टेरिया जे असतात त्या काय करतात, त्या आतमध्ये प्रक्रिया करून पूर्ण मिथेन गॅस बाहेर काढतात। तो मिथेन गॅस डायजेस्टरमधून नंतर काढून आम्ही तो साठवतो। थोरातांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पक्ष्यांच्या विष्ठेवर प्रक्रिया सुरू केली आणि त्यापासून बायोगॅस आणि वीज निर्मिती केली आहे। 18 ते 19 तास जनरेटर हा पूर्ण त्याच्या बायोगॅसवर चालतो आणि माझी गरज 24 तासापैकी 18 तास मी माझ्या विष्ठेमधनं तयार केलेल्या विजेवर मी स्वतःच्या विजेवर वापरतो। या बायोगॅसच्या प्रकल्पातून 125 किलोवॅट जनरेटरच्या माध्यमातून वीज तयार केली गेली आहे। आतापर्यंत 2,67,802 युनिट वीज तयार केली आहे। एकूणच काय तर थोरातांनी विष्ठेच्या दुर्गंधीपासून पोल्ट्री फार्मची सुटका तर केली आहेच, पण त्याशिवाय संधी आणि संपत्तीही निर्माण केली आहे। म्हणूनच त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलंय। हे पुरस्कार अशा अनेक कल्पक शेतकऱ्यांसाठी प्रेरणा आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड।